ऑलरेडी आपण एक युनिटमधलं जी पहिली व्हिडिओ आहे ती कंप्लीट केलेली आहे. त्यानंतर आपण पुढच्या व्हिडिओला सुरुवात करणार आहेत. पुढची कन्सेप्ट आहे मार्जिनल प्रोडक्टिव्हिटी. त्यालाच काय सांगतात? सीमांत उत्पादकता. तर आपण ही कन्सेप्ट समजून घेणार आहेत. सीमांत उत्पादकता म्हणजे काय, एकदम सोप्या आणि सरळ भाषेमध्ये, जेणेकरून तुम्हाला लक्षात राहील. जर याच्या अगोदरची व्हिडिओ बघितली नसेल तर अगोदर ती व्हिडिओ बघा. ती व्हिडिओ बघितल्यानंतर ही 2 नंबरची व्हिडिओ आहे ही बघा, जेणेकरून तुम्हाला पहिल्या व्हिडिओमध्ये ज्या कन्सेप्ट क्लिअर केलेल्या आहेत त्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कामात येतील. तर आपण बघूया सीमांत उत्पादकता म्हणजे काय. तसं बघायला गेलं तर डेफिनेशनमध्ये सांगितलेलं आहे, सीमांत उत्पादकता म्हणजे उत्पादनाच्या एका अतिरिक्त घटकामुळे मिळणारे अतिरिक्त उत्पादन होय. एक सिंपल आणि सरळ वाक्यात सांगितलेलं आहे, पण ते आपल्याला डिटेलमध्ये एक्सप्लेन करायचं आहे. नक्की याचा अर्थ काय होतो, परीक्षेमध्ये जर मोठ्या डिटेलमध्ये लिहायला आलं तर आपण कशा प्रकारे लिहू. तर आपण बघूया की सीमांत उत्पादकता म्हणजे नक्की काय असतं. त्याचं मी तुम्हाला एक उत्तम उदाहरण देतो की असं समजा की काही कामगार आहेत. एका कंपनीमध्ये आपण समजूया की 3 कामगार काम करत आहे. किती कामगार आहेत? 3 कामगार काम करत आहे. त्या 3 कामगारांना काम केल्यानंतर त्या कंपनीमधून ते 3 प्रकारचे कप बनवतात. किती प्रकारचे? 3 प्रकारचे कप बनवतात. त्या कंपनीमध्ये जे लोक हे काम करू राहिलेत ते त्या कंपनीमध्ये हे 3 प्रकारचे कप बनवत आहे. ह्या 3 कप बनवल्यानंतर आपण असं समजूया की यांच्यामध्ये एकाला आणखीन ॲड केलं. म्हणजे हा एक माणूस आहे, त्यालासुद्धा ह्या तिघांमध्ये ॲड केलं. आपण काय करूया, ह्या माणसाला यांच्यामध्ये मिक्स करूया. म्हणजे सुरुवातीला जेव्हा कंपनी सुरू झाली असेल तेव्हा त्या कंपनीमध्ये फक्त किती माणसं होते? फक्त आणि फक्त हे 3 माणसं होते. आणि 3 माणसं त्या कंपनीमध्ये मेहनत करायचे, काम करायचे, आणि काम झाल्यानंतर ते जे वस्तू बनवायच्या ते टोटल वस्तू किती असायचे? 3 वस्तू असायच्या. परंतु काही कालावधीनंतर त्यांच्यामध्ये एक दुसरा मनुष्यसुद्धा ॲड झाला. हा मनुष्य त्यांच्यामध्ये ॲड झाला. ॲड झाल्यामुळे काय झालं की ज्या ठिकाणी अगोदर 3 कप बनवले जात होते, आता त्याच ठिकाणी काय झालं, एक चौथा कप पण बनवला गेला. काय झालं, हा जो चौथा कप आहे तो कोणी बनवला? त्या नवीन माणसाने. म्हणजेच सांगण्याचा अर्थ असा आहे की जर एखादा मनुष्य त्या कामामध्ये वाढत असेल तर त्या कामाची उत्पादकतासुद्धा वाढते. येणारे उत्पादन ते सुद्धा वाढते. म्हणजे सरळ सरळ यात असंच सांगितलेलं आहे की एक कामगार वाढल्यानंतर उत्पादन 100 वरून 110 झाले तर सीमांत उत्पादकता 10 आहे. तर आपण हे एक्झाम्पल तर बघितलेलं आहे. तर आपल्याला काय सांगितलं, सीमांत उत्पादकता, हे आपण एक्झाम्पल बघितलं. सीमांत उत्पादकता म्हणजे काय, का हा माणूस याच्यामध्ये ॲड झाला आणि ॲड झाल्यानंतर त्याने जे प्रकारची प्रोडक्शन दिलं, जे काम केलं आणि जे अतिरिक्त वस्तू तयार झाले, त्याला आपण काय सांगणार? सीमांत काय सांगणार? सीमांत उत्पादकता. म्हणजे याची सीमांत उत्पादकता किती आहे? किती असेल? त्याची सीमांत उत्पादकता आहे 1. तर आपल्याला ही काढता आली पाहिजे. इथं किती आहे? 1च आहे. आता मी तुम्हाला एक दुसरं गणित देतो आहे, त्याचं तुम्ही मला सांगा की सीमांत उत्पादकता किती येऊ शकते. आता इथं मी आणखीन काय केले, आणखीन 2-3 जणं वाढवले. इथं मी आणखीन हे इथं किती झाले? टोटल झाले 6. 6 झाल्यामुळं काय झालं, त्या कंपनीमध्ये
बनत होते. याच्या पण आपण वाढूया. याच्या आपण वाढून किती झाले? कप वाढून 1 2 3 3 झाले. म्हणजे हे पण कप किती झाले? 3 वाढले. मग ते माणसं किती? 1 2 3 4 5 आणि 6. हे 6 जण आहेत. 6 मिळून किती कप बनत होतं? आणखीन आपण त्याच्यामध्ये कप वाढूया. 6 हा 7वा कप झाला, हा 8वा कप झाला आणि ऑलरेडी हा एक 9वा कप आहेच. म्हणजे टोटल कप किती आहेत आपल्याकडे? 9 कप आहेत. तर हे 6 जण किती कप बनवत आहे? 6 जण बनवत आहे 9 कप. हे माहीत पाहिजे. 6 जण किती बनवत आहे? 9 कप. त्याच्यामध्ये आपण एक माणूस ॲड केला. तो एक माणूस ॲड केल्यानंतर त्या माणसाने काय केलं? 3 कप बनवले. किती कप बनवले? 3 कप नवीन बनवले. हे 3 कप नवीन बनवल्यामुळे काय होईल? तर त्याची सीमांत उत्पादकता वाढेल. म्हणजे ह्या माणसाने कप किती बनवलेले आहेत? ह्या माणसाने कप किती बनवले? 3 कप बनवले. तर मी जर प्रश्न विचारला की यातली सीमांत उपयुक्तता किती आहे, तर तुम्हाला ती सांगता आली पाहिजे. किती आहे? तर याची आहे 3. आणि जो आपण पहिलं एक्झाम्पल बघितलेलं त्याच्यामध्ये काय झालेलं? एक माणूस ॲड झालेला, त्याने फक्त काय केलेलं? एकच वस्तू बनवलेली. त्याची सीमांत उपयुक्तता किती होती? 1. परंतु जे आता आपण नवीन एक्झाम्पल बघितलं त्याच्यामध्ये त्याच माणसाने काय केलेलं? 3 वस्तू बनवल्यात. म्हणजे सीमांत उपयुक्तता बदलली. ही सीमांत उपयुक्तता असते ना, त्या उत्पादकता सांगतात त्याला, सीमांत उत्पादकता. तर सीमांत उत्पादकता असते ना, ती माणसावरती डिपेंड असते, त्याच्या स्किलवरती डिपेंड असते. तो किती ताकदवर आहे, तो कंपनीमध्ये कशाप्रकारे काम करू शकतो, त्याला ज्यामध्ये कोणत्या कोणत्या प्रकारचे कौशल्य आहेत, किती वेळामध्ये तो किती वेळ काम करू शकतो, त्याच्यावरती हे सगळं ठरतं. जर एखादा कौशल्य चांगलं असेल त्याच्याकडे, तो त्या ठिकाणी 3च्या ठिकाणी 6 पण बनवू शकतो. आणि एखादा ज्याला काहीच येत नसेल, तो कधी कधी 1 पण बनवणार नाही. म्हणजे कधी कधी काय होईल? त्याची सीमांत उपयुक्तता 0 पण येऊ शकते. कधी कधी 0वरनं 100 पण होऊ शकते. हे माहिती पाहिजे. हे कशावरती डिपेंड करतं? या माणसावरती. तर हे झालं मार्जिनल प्रोडक्टिव्हिटी. म्हणजेच काय? सीमांत उत्पादकता. ही कन्सेप्ट तुम्हाला समजली असेल. परीक्षेला आलीत एक्झाम्पल देऊन वगैरे तुम्ही लिहू शकतात. त्याच्यानंतर आपण आता पुढची कन्सेप्ट बघूया. नंतरची कॉन्सेप्ट आहे मार्जिनल प्रोडक्टिव्हिटी थेरी. त्यालाच आपण काय सांगतो? वितरणाची सीमांत उत्पादकता सिद्धांत. या अगोदरच आपण काय बघितलं? मार्जिनल प्रोडक्टिव्हिटी बघितली. त्यालाच काय सांगितलेलं? वितरणाचा सिद्धांत, सीमांत आपण बघितलेला आहे. त्याच्यामध्ये काय सांगितलेलं? की एक व्यक्ती वाढल्यानंतर तो किती प्रमाणामध्ये दुसऱ्या वस्तू तयार करू शकतो. तेच बघितलेलं ना आपण. इथे आपल्याला काय बघायचं आहे? त्याची थेरी बघायची, त्याचा प्रमेय, त्याचा सिद्धांत बघायचा आहे. तर सिद्धांत पण एकदम सोपा आहे. तर त्यासाठी आपल्याला एक सिंपल असं एक्झाम्पल बघावं लागेल, जे आपण मागच्या एक्झाम्पलमध्येच कन्सेप्टमध्येच एक्झाम्पल बघितलं. त्याच्यामध्ये आपण काय बघितलेलं होतं? की त्याच्यामध्ये एक माणूस ॲड झाल्यानंतर तो किती प्रमाणामध्ये एखाद्या वस्तू तयार करू शकतो. आता ह्या माणसाने किती? 2 वस्तू तयार केलेल्या आहेत, बरोबर. याला आपण काय सांगितलेलं? सीमांत उत्पादकता. यालाच आपण सांगितलेलं होतं सीमांत उत्पादकता. तर त्याच कॉन्सेप्टमध्ये असं सांगण्यात आलेलं आहे की प्रत्येक उत्पादन घटकाला त्याच्या सीमांत योगदानानुसार मोबदला दिला जातो. त्यामुळे उत्पन्नाचे न्याय वितरण होते. म्हणजे काय?
आता हा एक व्यक्ती होता, याने किती एकच वस्तू तयार केली. तर त्याला काय एक वस्तू दिली, तयार केली म्हणून त्याला किती दिले, 10 रुपये दिले. त्याच ठिकाणी दुसरा व्यक्ती आला, त्याने काय केलं, 2 वस्तू तयार केल्या. 2 वस्तू तयार केल्या, त्याला किती दिले, 20 रुपये दिले. त्या ठिकाणी तिसऱ्या व्यक्तीने आला, त्याने काय केल्या, 3 वस्तू तयार केल्या, त्याला किती दिले, 30 रुपये दिले. म्हणजे माणसाच्या कौशल्यानुसार, त्याच्या विकासानुसार त्याने ज्या प्रकारचं लॉजिक लावलं असेल, ज्यातून उत्पादन कशा प्रकारे वाढलं आणि उत्पादन वाढल्यामुळे त्याला जे वेतन मिळालं ते पण अधिक मिळालं. म्हणजेच याचा असा अर्थ आहे की एखादी व्यक्ती काम करत असताना जर आपल्या कौशल्याच्या आधारे काम करत असेल तर त्या व्यक्तीला जो मोबदला असतो त्या मोबदल्यामध्ये पण काय होतं, वाढ होते. नाहीतर काय होईल माहिती आहे का, कंपन्यांमध्ये भेदभाव होईल. हा एक व्यक्ती आहे, हा एक व्यक्ती 7-8 वस्तू तयार करतो आहे आणि त्याच ठिकाणी हा दुसरा व्यक्ती आहे, तोच त्या कंपनीमध्ये 2 ते 3 वस्तू तयार करतो आहे. म्हणजे जर बघायला गेलं तर हा जर 7-8 वस्तू तयार करतो आहे आणि हा 3च वस्तू तयार करतो आहे दिवसाला, तर महिन्याभरामध्ये हा जो व्यक्ती असेल तो जवळपास 300 वस्तू तयार करेल आणि हाच व्यक्ती महिन्यामध्ये तो जवळपास 100 वस्तू तयार करेल. जर तितक्याच वस्तू तयार करत असेल आणि याला पण पगार जर 20,000 रुपये असेल आणि याला पण जर पगार 20,000 रुपये असेल, तर ह्या व्यक्तीवरती काय होतो, अन्याय होतो. का अन्याय होतो, तर तो काय करतो आहे, ह्या व्यक्तीपेक्षा 200 वस्तू जास्त बनवतो आहे स्वतःच्या कौशल्याच्या आधारे. तर जो 200 वस्तू एक्स्ट्रा बनवल्यामुळं काय होतं माहिती का, त्याला मोबदला पण एक्स्ट्रा दिला जातो. हेच या सिद्धांतामध्ये सांगितलेलं आहे. तुम्हाला समजलं असेल सिद्धांत एकदम सोपा आहे. फक्त तुम्ही काय करायचं, त्याला फक्त एक्सप्लेन करायचं, स्पष्ट करायचं, डायग्राम वगैरे दाखवायच्या, एक्झाम्पल द्यायचं. तुम्हाला जे पण एक्झाम्पल पटेल इकॉनॉमीच्या रिलेटेड ते एक्झाम्पल द्यायचं आणि सिद्धांत समजून सांगायचा. त्याच्यामध्ये ही कन्सेप्ट सांगायची, सीमांत उत्पादनाची कन्सेप्ट सांगायची. कन्सेप्ट सांगितल्यानंतर तो सिद्धांत कशाप्रकारे लागू होतो आणि त्याच्यानंतर जो मोबदला कशा प्रकारे मिळतो ते पण तुम्हाला सांगायचं आहे. एवढं सांगितल्यानंतर तुमचा ॲन्सर संपेल. ही कन्सेप्ट तुम्हाला समजली असेल. त्याच्यानंतर आपण काय करूया, पुढच्या कन्सेप्टकडे जाऊया. त्यानंतर आहे युलरचं थेरम. आपण आता बघणार आहे युलरचं प्रमेय स्पष्ट करा. हे प्रमेय काय असतं ते आपण एकदम सोप्या भाषेमध्ये बघणार आहेत. तर युलरच्या प्रमेयामध्ये असं सांगितलेलं आहे की घटकांना त्यांच्या सीमांत उत्पादकतेनुसार मोबदला दिल्यास एकूण उत्पादन पूर्णपणे वितरित होते. म्हणजेच काय, तर उत्पादनाचे संपूर्ण मूल्य, मजुरी, भाडे, व्याज व नफ्यात वाटले जाते. तर इथे असं सांगितलेलं आहे, आपल्याला 4 गोष्टी माहिती आहेत. आपल्याला समजा मीन्स ऑफ प्रोडक्शन किंवा जे आपण बघितले, काय बघितलेलं आपण 4, जमीन बघितलेली, भांडवल बघितलेलं, त्याच्यानंतर बघितलेलं आपण कामगार होते ते बघितलेले आणि चौथं तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. हे आपण 4 वस्तू बघितलेल्या. तर याच्यामध्ये काय असतं, एखाद्या गोष्टीचं प्रोडक्शन करायचं असेल, प्रोडक्शन म्हणजे काय, उत्पादन करायचं असेल तर ह्या 4 गोष्टी आपल्याला गरजेच्या असतात. तर कधी काय होतं माहिती आहे का, आता आपण घेऊया जमीन. ही जमीन आहे, तर ह्या जमिनीवरती आपण काय बांधली, एक फॅक्टरी बांधली. ही फॅक्टरी बांधली, पण आपण काय केलं, एक परत दुसरी जमीन विकत घेतली त्याच्या बाजूलाच आणि त्याच्यावरती आणखीन एक फॅक्टरी बांधली. म्हणजे कशा झाल्या, आता किती फॅक्टरी झाल्या, 2 फॅक्टरी झाल्या. 2 फॅक्टरी झाल्यामुळं काय होतं माहिती आहे का, याचं उत्पादन वाढतं. उत्पादन वाढल्यामुळं काय होतं, ह्या कंपन्यांना फायदा होतात. ह्या कंपन्यांना फायदा झाला तर आपोआप काय होतं, कशामुळं फायदा झाला, तर त्या जमिनीमुळं. तर मग काय होतं, त्या जमिनीचा मोबदला जो आपण त्याला काय देतो, जमिनीवरती काय देतो, रेंट म्हणजे काय, जमिनीवरती आपण भाडे देतो. तर जमिनीचं अगोदर सपोज
1,000 रुपये भाडं असेल तर ते उत्पादन वाढल्यामुळे काय होईल, जमिनीचं भाडंसुद्धा वाढेल. मग किती वाढेल, वाढून ते 2,000 रुपये होईल. असं एकाच बाबतीत नाही होणार. तर जितके पण ज्या वस्तू आहेत, आपण जे बघितले मीन्स ऑफ प्रोडक्शनमध्ये काय बघितले, जमीन, भांडवल, अशा आपण 4 वस्तू बघितल्या. तर ह्या 4 वस्तूंमध्ये काय होईल, प्रॉफिट मिळाल्यानंतर त्यांनासुद्धा पैसे जास्त प्रमाणामध्ये मिळतील, त्याचा मोबदलासुद्धा वाढेल. तो जर मोबदला जर वाढला, आता इथं आपण जमीन आहे, एक जमीन दुसरी विकत घेतली, त्याच्यामुळे उत्पादन वाढलं. भांडवल आपण अगोदर 1,000 रुपये लावायचो, आता आपण त्याच ठिकाणी 2,000 रुपये लावायला लागलो. म्हणजे भांडवलामध्ये आपण वाढ केली. कामगार होते, कामगार अगोदर किती होते, 100 कामगार होते. 100 कामगार करून आपण किती वाढवले, 500 कामगार वाढवले. त्याच्यानंतर आलं उत्पादकता, एंटरप्रिनरशिप. ते एंटरप्रिनरशिप पण काय केली, आपण वाढवली. ती वाढवल्यामुळे काय झालं, तर जेवढं पण यातून कोणत्या प्रकारचं उत्पादन मिळत होतं ना, कोणत्या गोष्टी आपल्याला मिळत होत्या ना, त्याच्यामध्ये काय झाली, वाढ झाली. याच्यातून पण थोडी वाढ झाली, याच्यातून पण थोडी वाढ झाली, याच्यातून पण थोडी वाढ झाली, याच्यातून पण थोडी वाढ झाली. आणि वाढ झाल्यामुळे काय झालं की आपण जमिनीवरती जो भाडे देतो, ते भाड्यांमध्ये पण काय झाली, वाढ झाली. भांडवल असतं, भांडवल ते आपण काय करतो, व्याज देतो, तर व्याज पण थोडंफार वाढलं. कामगारांना काय देतो, मजुरी, त्या मजुरीमध्ये पण काय झाली, वाढ झाली. आणि चौथं काय होतं, एंटरप्रिन्योरशिप. तर आपण काय करतो, एंटरप्रिन्योरशिपला आपण काय देत असतो, सांगा बरं काय देत असतो, नाही माहीत ना, आठवा. एंटरप्रिन्योरशिपला आपण जे पण काही देत असतो, तुम्ही मला कमेंटमध्ये लिहून सांगा. तर त्याच्यात पण सुद्धा वाढ होत असते. म्हणजे एकूण किती वाढ झाली, ह्या 4ही गोष्टींमध्ये वाढ झाली. आणि ही 4ही गोष्टींमध्ये जी वाढ असते ती कशी होती, समान प्रमाणात होते. म्हणजे असं नाही की मजुरी जास्त होणार, व्याजमध्ये कमी वाढ होणार, भाड्यांमध्ये कमी वाढ. कारण सुरुवातीला जमीन, भांडवल ह्या ज्या 4 गोष्टी आहेत ना, 4 गोष्टींमध्ये आपण एका प्रमाणामध्येच वाढ करत असतो. जमीन थोडी वाढवली तर तेवढ्याच प्रमाणामध्ये भांडवल पण देणार, तेवढ्याच प्रमाणामध्ये कामगार पण प्रोव्हाइड करणार, तेवढ्याच प्रमाणामध्ये एंटरप्रिन्योरशिप पण तयार करणार. आता आपण सांगितलेलं होतं की ह्या ठिकाणी काय येईल, ह्या ठिकाणी काय तर नफा. चौथी गोष्ट नफा. कारण आपण बिझनेस स्टार्ट आहे तर बिझनेसमधून आपल्याला काय मिळतो, एंटरप्रिन्योरशिपमधून नफा मिळत असतो. तर हे जे वाढतं, जी वाढलेली रक्कम असते त्याला आपण काय सांगतो, उलरचं थेरम. तर हे एकदम सोपं होतं, सोप्या भाषेमध्ये तुम्हाला समजून सांगितलं. त्यानंतर आता आपण पुढची कन्सेप्ट बघूया. पुढची कन्सेप्ट आहे क्लार्कचं डायनॅमिक थेरी. त्याला काय सांगतात, क्लार्कची गतिशील सिद्धांत. काय हा, क्लार्कचा गतिशील सिद्धांत. गतिशील म्हणजे काय, आपण गती हा शब्द केव्हा वापरतो, एखादी गोष्ट वेगाने जात असेल तेव्हा आपण वापरतो ना. गाडी एका ठिकाणावरनं दुसऱ्या ठिकाणी गेली, एखाद्या 10च्या गतीत गेली, 20च्या गतीत गेली, त्याला आपण काय सांगणार, गती. तर क्लार्कचा गतिशील सिद्धांत आहे. तर गतिशील सिद्धांतामध्ये काय सांगितलेलं आहे, इन्क्रीज इन टेक्नॉलॉजी इन्क्रीज प्रोडक्टिव्हिटी अँड वेजेस. मी हे एकदम तुम्हाला सोप्या भाषेत सांगतो. एक हा माणूस आहे, त्या कंपनीमध्ये काम करतो आहे, आणि त्याच्याकडे काय आहे, तो स्किल आहे, त्याच्यामध्ये काय आहे, कौशल्य आहेत. तो कौशल्याच्या आधारे काय करतो, त्या कंपनीमध्ये डोकं लावून विचार करतो की आपल्याला ह्या कंपनीचं उत्पादन कशा प्रकारे वाढवता येईल. मग तो काय करणार, त्याने एक स्वतः यंत्र तयार केलं. यंत्र तयार केल्यामुळे काय झालं, हा जो एक माणूस होता जो कंपनीमध्ये दिवसाला 100 बुटं बनवायचा, तोच यंत्राच्या माध्यमातून दिवसाला 1000 बुटं बनवायला लागला. म्हणजेच काय झालं, कंपनीचं उत्पादन वाढलं. तर क्लार्कच्या गतिशील सिद्धांतामध्ये असं सांगितलं जातं की जेव्हा टेक्नॉलॉजी म्हणजे काय, तंत्रज्ञान,
जेव्हा तंत्रज्ञान वाढेल ना, तंत्रज्ञान वाढल्याबरोबरच माणसाचं जी मजुरी असते त्यातसुद्धा वाढ होते. काय होते? वाढ होते. ती वाढ कशी होते? आता तंत्रज्ञान आलं आहे. तंत्रज्ञानमधून काय आलं आहे? मशीन आलं एखादं. हे मशीन आहे. ते मशीन काय करेल? दिवसाला 100च्या जागी 1000 बुटं तयार करेल. जेवढे जास्त बुटं तयार केले तेवढे जास्त मार्केटमध्ये येणार. मार्केटमध्ये आल्यानंतर त्याला लोक विकत घेणार. विकत घेतल्यानंतर पैसे कुठे जाणार? त्या कंपनीला जाणार आणि कंपनीचा काय होणार? नफा वाढणार. जसा जसा कंपनीचा नफा वाढणार त्यातून काही रक्कम ती त्या माणसाला देणार. कारण त्या माणसामुळेच काय झालेलं आहे? त्या कंपनीचा नफा वाढलेला आहे. ही काय आहे? क्लार्कची गतिशील सिद्धांताची थिअरी आहे. ही पण तुम्हाला समजली असेल. ही पण तुम्हाला मी एकदम सोप्या भाषेमध्ये समजून सांगितलेली आहे.